हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर आता खाली पूजा मांडणी ही चालू होती। खालच्या आहे ना हॉलमध्ये पूजा मांडणी केलेली होती। तर इथे आता गुरुजी हे आले होते। गुरुजी आता सांगत होते जसं पूजा मांडणी वगैरे। आता तिकडे पप्पा ही त्यांना काही मदत करत होते आणि गुरुजी पूजा मांडत होते। त्यानंतर मग आता पूजा सुरू होईल। तर कोण कोण येतं पूजेसाठी तर व्हिडिओ संपूर्ण बघा। आजचा कालच्या व्हिडिओला खूप सारे त्यांनी खूप प्रेम दिलं, कमेंट केल्या। काही त्यांच्या कमेंटचे उत्तर द्यायचे बाकी आहे तर लवकर देईल। आणि खूप छान वाटलं कारण काल आता दिवसभर पाहुणे घरी होते त्यामुळे मग काही जमलं नाही। पण काल सगळ्या ताईंनी खूप प्रेम दिलं व्हिडिओला। सगळ्या ताईंचे मनापासून धन्यवाद। इकडे आजी ही वात वगैरे करून देत होती आणि त्यानंतर आता पूजा मांडणी वगैरे झाल्यानंतर आता पूजा सुरू होईल। मग गुरुजींना दूध वगैरे पण दिलं तोपर्यंत आणि वरती स्वयंपाक करण्याचंही चालू होतं। कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही। त्यानंतर आणखी पाहुणे वगैरेही आलेले होते तर संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्ही। तर आता म्हणजे आपल्या घरी छान असं कार्यक्रम असला की छान वाटतं। सगळ्यांची धावपळ, सगळ्यांची तयारी आणि आम्ही सगळेजण एकत्र येऊनच सगळं काही कार्यक्रम पार पाडतो ना, मग जास्त काही वाटतही नाही। मस्त सगळ्यांसाठी पुरणपोळीचा बेत केला। पुरणपोळीही भरपूर केलेल्या होत्या। आता मम्मीनेही छान मस्त पैठणी घातली आणि खूप छान रेडी झाली होती। पप्पांनीही नवीन ड्रेस घातलेला होता। तर इकडे बघा मग गुरुजींची आता पूजा मांडणी चालू झाली होती। तर सर्वांगताहं गन्धते यस्मरेण पुंडरीकाक्षं पंचमते सगनाभ्यंतर शुचिः सर्वं शुचि डोके तिलकं कुर्यात् स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा इकडे सारखं वाटतं पण घ्यायचं वर्णापर्यंत विश्व इकडे सारखं स्वस्ति बहुरात्रे पाठ्यून निखान हातात लावायचं। आता प्यायचं पण केशवाय नमः स्वाहा परत नारायणाय नमः स्वाहा माधवाय नमः स्वाहा चौथ्याच टाकीत पाणी सोडून द्यायचं। गोविंदाय नमो नमः विक्रमाय नमः दामोदराय नमः श्रीकेश हत्पुसर स्वाय शांतुपंचमूर्तनाद संदान सनयिता संदेशिंगणपति देवतां गणपते नमः एकदंताय विद्महे वक्रतुंडाय कुंकुमेना गुलाल वाकावा
अभिरंच गुलालंच जुवा दोघांनी बघा जुवा चंद्राभिरंच माता नमस्करोनी पंचामृतला पाणी फिरवायचं गज बांधलेला नैवेद्य गोल पाणी फिरवायचं नैवेद्य प्राणाय स्वानाय स्व व्यायाय ब्रह्मणे नमो नमस्कार नमस्कार दिव्याला चला तर आता पूजा तर चालूच होती, तर काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले. आणि आता यामध्ये गुरुजीने दही हळद आणि आपलं कुंकू टाकलेलं होतं. तर आता हे सगळे काय आपल्या हाताचे ठसे दारा म्हणजे आपल्या घरावरती उमटवायचे असतात, चारही भिंतींना जिथे पूजा मांडतात आणि संपूर्ण घरालाही आपण असे हाताचे ठसे उमटवतो. तर आणि म्हणजे गुरुजी सांगत होते की याचं उमटवल्यानंतर म्हणजे घरभरणी झाल्यानंतर आपण एक ठसे उमटवतो ना, आणि असं घर एकदम असं भरल्यासारखं वाटतं. घरभरणी म्हणतात ना, तर तसंच घर भरतं आपल्याला आपल्या हातांच्या ठस्यांनी. आणि अशी ही पूजा, आजची पूजा खूप छान झाली. गुरुजींनी पूजा खूप छान केली. आणि सगळे काही त्यानंतर मग हे ठसे वगैरे संपूर्ण घराला उमटल्यानंतर मग आपली सत्यनारायणची कथा चला तर इकडेही आता वरतीही रूम केलेले 2 नवी, तिथेही आता हात उमटत होते. इथे थोडासा आता अजूनही थोडासा घरामध्ये पसारा आहे. पसारा थोडा इग्नोर करा, म्हणजे गादी वगैरेच आहे काही आता, म्हणजे काही POPच्या वरचं काही थोडंसं काम लाईटिंगचं असतं ना, त्यामुळे ते वरती काही ठेवता येत नाही आहे. तर संपूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये मी बोलले कालच्या व्हिडिओमध्ये. नंतर तुम्हाला डिटेलमध्ये संपूर्ण घराचं होम टूर कारण बऱ्याच ताईंना खूप इच्छा आहे मम्मीचं घर कसं झालं, कसं म्हणजे काय कुठे केलं, तर संपूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देईल. आणि काल खूप छान वाटलं, सगळे आलेले होते नातेवाईक, सगळ्यांची भेटगाठ झाली आणि सगळ्यांच्या गप्पा झाल्या. आणि छान वाटलं एकत्र आल्यानंतर. आमच्या सगळ्यांच्या खूप गप्पा होतात, नेहमी आमची भेटगाठ होतच असते. त्याच्यानेच आमच्यामध्ये खूप जिव्हाळा, प्रेम, खूप आपुलकी आहे. म्हणजे एक नसलं ना तरी आम्हाला कोणाला करमत नाही, प्रत्येकजण हवंच असतं. अशी आमची फॅमिली. आजीन ते पण आलेले होते, सगळे मस्त गॅलरीमध्ये बसले होते. घरातलं सगळ्यांचं फेवरेट कोप म्हणजे एक ठिकाण. झाली का खीर मावशी? खीर मी बनवते आज. अरुणा यांची जागा मी घेतली आहे, त्या पूजेला बसले ना, मग खीर मी बनवणार आहे. खीर तुझ्या वाटीवर पोळ्या पण केल्या बरं का, जसं खीर पण नाही, पोळ्या पण केल्या थोड्याशा. ओके, लेट आली पण केलं काम ना. कारण तिच्या व्हिडिओमध्ये नाही येणार ना. चला तर इकडे मला आता म्हणजे ते दूध घालतात ना, तर इकडे मला आहे ना मग थोडी डेकोरेशन करायचं होतं आणि भरपूर फुल आहे माणूस. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून गोडग्रावांचं नाव घेते तुमचं मांडतात. ठीक आहे, गोडग्राव घ्या. काय भाजी वेगळी अरुणा वेगळी.
चला तर छान मस्त मम्मी पप्पांनी उखाणा घेतला, त्यानंतर पुन्हा पूजा म्हणजे कथा सुरू झाली. इकडे सगळे काही आजी बसलेले होत्या कथा ऐकत. प्रसाद पण तयार होता. आता आरती होईल आणि त्यानंतर मग जेवणाला सुरुवात होईल. चला तर आता आरती ही झाली. आता सगळ्या आपल्या घराच्या आजूबाजूच्या सगळ्या काही देवांचे जे ते ठिकाण असतं त्यांना प्रसाद द्यायचा. दीदी प्रसाद द्यायला गेली होती. त्यानंतर मम्मी पप्पांनी तो उपवास पकडले होता सकाळी, मग त्यांचाही आता प्रसादावरच उपवास सोडणार. आणि त्यानंतर माझे सगळं डेकोरेशन झालं. मम्मीने चुलीची पूजा केली आणि मी त्यावरती दूध ठेवलं. मस्त छोटीशी चूल होती, खूप छान वाटत होतं. आणि आता ते दुधाचा उतवेपर्यंत दीदी तिथे उभी होती. तर चला कसं वाटलं आमचं हे डेकोरेशन कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि पुढेही अजून छान केलेलं आहे. म्हणजे आम्ही सुवासिनी बसवल्या ना, तर 9 सुवासिनींना आहे ना आम्ही 9 पाट ठेवले होते. त्यावरती म्हणजे फुलांनी सजावट केलेली होती. खूप छान वाटत होतं, एकदम असं प्रसन्न आणि छान वाटलं. तर पुढे बघा तुम्ही. चला तर इकडे मामांनी ना शॉल वगैरे आणलेली होती. मग पप्पांचीही शॉल टोपी टाकली आणि सौरभ भाऊचीही टाकली. तर पूजा झाल्यानंतर मग सगळ्यांनीच पप्पांना त्यांना आहे ना टॉवेल टोपी टाकलेली होती. आणि आता सगळेच पाहुणे यायला सुरुवात झाले होते. मामा, मिस्टर, वहिनींचे काकां ते पण आलेले होते, बाबां ते पण आलेले होते आणि ते पाचुरी काकां ते पण आले होते, पप्पांचे फ्रेंड. त्यानंतर मग सगळ्यांना चहा वगैरे दिला. आणि त्यानंतर मावशीन त्यांचं अजून पोळ्या करण्याचं चालू होतं, कारण भरपूर पोळ्या करायच्या होत्या. मावशींनंतर खीर वगैरे केली. त्यांना म्हणजे थोडे व्हिडिओ मागे पुढे झालेले आहे, तर सगळ्या ताई समजून घेतील. चला तर मावशी बोलत होती पण बाहेरचा खूप आवाज होता, त्यामुळे मी म्यूट केलेला आहे. आणि इकडे ना आमची फुलांची पाकळ्या करण्याचंही काम चालू होतं. तर चला तर संपूर्ण व्हिडिओ बघा. आणि आता मावशीन त्यांचेही घराचे लवकरच काम होतील, तेही तुम्हाला व्हिडिओ बघायलाच भेटतील. आता मम्मीच्या घराचं काम झालेलं आहे. मम्मी पण छान रेडी झालेली होती ना, मस्त दिसत होती. तर आता इकडे बाबांनी पप्पांसाठी ड्रेस आणलेला होता, तोही मम्मीकडे देत होत्या, म्हणजे मावशी देत होती. त्यानंतर मावशी त्यांनीही मम्मीने त्यांना पैसे वगैरे दिले. आणि इकडे आता सगळेच पाहुणे यायला सुरुवात झालेली होती. आणि आता सुवासिनी बसवायच्या होत्या. तर माझी पण तयारी चालू झाली होती. आणि बाकीचे भजे वगैरे करणं, ताट वगैरे करणं, प्रत्येकाचं काही ना काही चालूच होतं. प्रत्येकजण काही ना काही करतच होतं. तर मावशीन ते साक्षी बहिणींची मम्मी ते पण सकाळी लवकर आले होते. आमच्या आईने भरपूर काही पुरणपोळ्या केल्या आणि एकदम म्हणजे सगळ्यांनाच खूप आवडल्या पुरणपोळ्या, कारण एकदम छान अशा मस्त मऊ लुसलुशीत आणि एकदम ठम्म फुगायच्या. खूप छान केल्या आमच्या आईने पोळ्या, म्हणजे आमच्या आईना पोळ्या खूप छान करतात. तर सगळेच म्हणत होते पोळ्या खूप छान झाल्या. आणि त्यांनीच म्हणजे भरपूर पोळ्या त्यांनी केल्या. तर सगळेजण असले की मी काही वाटत नाही, सगळेजण एक एक काम करत असतं आणि पटकनही होतं. कितीही काम असो, कोणताही कार्यक्रम असो, तर प्रत्येकजण एकत्र येऊन करत असतं. तर ज्या पण सुवासिनीला सांगितलं होतं तर सगळेच यायला सुरुवात झालेली होती. इकडे सुवर्ण मावशी भजे तळण्याची तयारी करत होती. आणि हे बघा पाटीभर अशा पुरणपोळ्या झाल्या होत्या. थोड्या वेळ संध्या मावशी बसली, थोड्या वेळ साक्षीच्या मम्मी त्या पण होत्या इकडे, चाळे वगैरे करून देत होत्या, आई लाटत होत्या. प्रत्येकजण काही ना काही करतच होतं. आणि मावशी इकडे भाजत होती पुरणपोळी. तर हे बघा पाटीभर अशा पुरणपोळ्या झाल्या होत्या आणि सगळ्या काही संपल्या पण, कारण सगळे पाहुणे सांगितलेले होते. आणि माझीही आता ना सुवासिनी बसवण्याची तयारी झालेली होती. हे बघा मस्त पाटावरती ना पीस थरलेले आहे, त्यावरती फुलांनी सजवलेले आहे, खालीही फुलांनी सजवलं. मिस्टर पण आले आणि इकडे सगळ्या काही बायका पण आलेल्या होत्या. जया मावशीची सासूबाई पण आलेल्या होत्या. जया मावशी पण आलेली होती. तुम्हाला पुढे दाखवेल व्हिडिओमध्ये. जेवढं शूट घेता येईल तेवढं घेतलेलं आहे मी. आणि हे बघा
तर अजून एक तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगायची आहे, ते पण तुम्हाला लवकरच व्हिडिओ येईल, तोही बघा व्हिडिओ. आणि ज्या ताईंनी सबस्क्राईब केलं नसेल ना चॅनलला, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा किती छान वाटतंय ना, मस्त पाटावरती पिन्स धरलेले आहे आणि फुलांनी बाकीचं सजवलेले, खूप छान वाटतं. मला पहिल्यापासून करायचं होतं असं, पण पहिले मम्मीचा हॉल छोटा होता आणि माझ्या इकडे मोठं असून मला पाट भेटत नव्हते, चौरंग भेटत नव्हते. मम्मीच्या इथे कसं गल्ली आहे ना, तर सगळ्यांकडे पाट असतात, आमच्या इथे काही सगळ्यांकडे पाट नसतात, म्हणून मग मला काही एवढे 9 पाट काही जमत नसते झाले आणि इकडून नेणं शक्य नव्हतं. तर मग आम्ही म्हटलो आता मोठा हॉल झालेला आहे, आता आपण चौरंगावरतीच सुवासिनींना बसूया. तर हे बघा, तर आता मम्मी सगळ्या सुवासिनींना हळदी कुंकू देईल, ओटी भरण देईल. आरती तर झालेली होती खाली आणि हे बघा ओटी भरणाची ही तयारी करून ठेवलेली होती. देवघर बघा आपलं किती छान सजवलेलं आहे ना, देवघरही छान सजवलेलं होतं. वहिनीने ते ताट वगैरे केलं, एक आपला गाडी वाहन, एक कुमारिकाही बसवलेली होती. आणि आता इकडे ना आई त्यांनाही मम्मी आता हळदी कुंकू लावती आहे. हळदी कुंकू लावल्यानंतर मग प्रार्थना म्हणतील आणि त्यानंतर सुवासिनी जेवायला सुरुवात होईल. तर असा आजचा कार्यक्रम कळस पूजेचा खूप छान झाला. तर तुम्हालाही कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि सईची रील आलेली आहे तीही नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आपल्या सईचाही लुक कसा वाटला. आपल्या चॅनलवरती पहिले मी रील पोस्ट केलेली आहे आणि आता ज्या पण पाहुण्यांना सांगितलं होतं तेही येण्याची सुरू झालेलं होतं. दिवसभर खूप छान वाटलं. आता मम्मी इकडे ओटी भरत होती, अर्चना मामी मम्मींच्या हातात देत होत्या. तर ओटी भरल्यानंतर मग आता जेवणाला सुरुवात करतील त्याही.
तर पप्पांनी ही टॉवेल टोपी टाकत होते, सौरभ भाऊही टाकत होते. त्यानंतर मग आलेल्या सगळ्यांना जेवायला वाढून देत होतो. माणसांना हॉलमध्ये दिलं कारण सुहासनी नवीन हॉलमध्ये बसलेल्या होत्या ना. त्यानंतर मग बायकांनाही सगळ्यांना वाढून दिलं जेवणासाठी. मग सगळे काही वाढत होते, पूजा, ऋतू, वहिनी, अर्चना मामी, जया मावशी सगळेच वाढत होते. तर आता मी शूट करते. बऱ्याच ताई पुन्हा म्हणतील कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तू काही काम करत नाही का. तर आता जेवढं मी काही पूर्ण दिवसभर फोनच जेवण करायला बसतो आता आम्ही मग दिसली पोटभर जेवा. आमचं झालंय आता पत्रवाळ्या उचलतोय. हा पत्राळ्या उचला. पत्र उचलत आहे पण ते व्हिडिओतले लागजूक करतील नाही अरे लय लाईट झाली ना घराला बहिणीच्या. साक्षीने लयच लाईट बसवली. साक्षी त्यानंतर आमच्या सगळ्यांचे जेवणं झाले आणि सगळ्यांनीच सगळं घर आवरून घेतलं. भांडे झाले, किचन क्लिनिंग झाली, फडची पूस सगळं झालं आणि त्यानंतर सगळे गप्पा मारत बसले. त्यानंतर मामाच्या प्लॅन्टवर पण सगळे काही गेले होते म्हणजे घराकडे. तर चला तर इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि ज्या ताई नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केला नसेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला आता होम टूरचाही व्हिडिओ लवकरच येईल तर तोही बघा. त्यानंतर आम्ही सईचं शूट करायला गेलो होतो, तो व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला भेटेल. सगळ्या ताईंना बाय बाय.